नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत भोसले, नेचर क्युअर कन्सल्टंट अँड ट्रॅडिशनल मेडिसिन एक्सपर्ट, प्रशांत भोसले आयुर्वेद भांडार, बारामती, पुणे. मी आज तुम्हाला एका महत्त्वाच्या विषयावरती संवाद साधणार आहे. तो आहे हाय BP, उच्च रक्तदाब. आपल्या समाजामध्ये बऱ्याचशा लोकांना उच्च रक्तदाबाचा खूप त्रास आहे, हाय BPचा खूप त्रास आहे. ते बऱ्याचशा चिकित्सा घेतात, होमिओपॅथिक औषधं, ॲलोपॅथिक औषधं, बऱ्याचशा औषधं ते खातात. पण मी तुम्हाला एक घरगुती औषध सांगणार आहे, जेणेकरून तुमचा BP कंट्रोलमध्ये राहील, तो नॉर्मल होईल. सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला BPचा त्रास असेल तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये अगोदर मॅग्नेशियम वाढवा. आपण इंग्लिशमध्ये त्याला MG म्हणतो, मॅग्नेशियम. आता हे मॅग्नेशियम ज्यावेळेला तुम्ही वाढवता त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये मॅग्नेशियममुळं नायट्रिक ऑक्साईडचं प्रोडक्शन खूप वाढतं. त्यावेळेला हे नायट्रिक ऑक्साईडचं प्रोडक्शन खूप वाढतं, त्यावेळेला आपल्या रक्तवाहिन्या आहेत, आपल्या ब्लड व्हेसल्स आहेत, ह्या डायलेट होतात म्हणजे काय, त्या मोठ्या होतात. म्हणजे काय होतं, त्या रक्तवाहिन्यातून, त्या ब्लड व्हेसल्स म्हणून आपण त्याला आर्टरीज म्हणतो, त्याच्यातून रक्त व्यवस्थित पुढे सरकतं, जेणेकरून हृदयावरती आपल्या ही मोटार आहे छोटीशी, ह्या मोटरेवरती त्याचा ताण येत नाही, प्रेशर येत नाही. परिणामी काय होतं, BP नॉर्मल होतो. रक्तवाहिन्या मोठ्या होतात, डायलेट होतात आणि BP आपला नॉर्मल होतो. आता हे मॅग्नेशियम तुम्हाला कशामध्ये मिळेल? सगळ्यात महत्त्वाचा नैसर्गिक एक साधा प्रश्न. हे मॅग्नेशियम मिळेल तुम्हाला स्पिनॅच, पालकमध्ये, आल्मंड्स, बदामामध्ये. त्यामुळे रात्री झोपताना 2-3 बदाम भिजत ठेवा कब्बर पाण्यात, ते सकाळी चावून खा आणि ते पाणी प्या. पालक झाला, बदाम झाला. काही लोक डार्क चॉकलेट्स, काही लोकांना खायची सवय असते किंवा आवड असते, ते पण ते खाऊ शकतात. आणि अजून एक महत्त्वाचं, तुम्हाला पंपकिन सीड्स खायचे, भोपळ्याचे बी, किंवा त्याला आपण कद्दू के बीज म्हणतो. ह्या 3 रेमेडीज तुम्ही एक चमचा भोपळ्याचे बीज तुम्ही सकाळ संध्याकाळ खाऊ शकता. 2-3 बदाम खाऊ शकता. पालक आणा, तो शिजवा, त्याचं मस्तपैकी ज्यूस तयार करा, तो पालक पिऊ शकता. आणि अजून एक महत्त्वाचं मी तुम्हाला सांगणार आहे, ते म्हणजे ओली सुंठ, आपण ज्याला आलं म्हणतो. साधारणतः 1 इंच आकाराची, बोटाच्या एवढ्या पेरा एवढ्या अंतरा एवढं सुंठ तुम्ही रोज सकाळी आनेशापोटी ती तोंडात टाका आणि चावून खा. त्यातला जो रस आहे तो चावून तो रस गिळा. इतका ते रस चावल्यानंतर असं होतं की तुमचं तोंड तिखट होतं आणि डोळे थोडंसं अश्रू येतात, डोळ्याला पाणी येतं. त्यावेळेला सुद्धा आपल्या शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण खूप वाढतं, त्या ओल्या सुंठीमुळं, आल्यामुळं. आणि त्यानं सुद्धा आपल्या रक्तवाहिन्या डायलेट होतात. त्यामुळं ओल्या सुंठेला किंवा आल्याला आणि सुंठ पावडरला आपल्या आहारशास्त्रात, पाकशास्त्रात फार मोठं स्थान आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा BP कंट्रोल करा आणि तुमचे जी काही चिकित्सा आहेत त्याच्यासोबत हे तुम्ही कंटिन्यू करा. थँक्यू. असेच आमच्यासोबत राहा. धन्यवाद.